नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनुदान हे कधी मिळणार आहे? या महिन्याचे अनुदान म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबरमध्ये जे होणारे अनुदान आहे ते डीबीटीने होणार होते। मग हे अनुदान आता लवकरच जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, जर हे अनुदान आपल्याला जमा व्हायचे असेल म्हणजे डीबीटीने पैसे आपल्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे एक काम करणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे पैसे हे तुमच्या खात्यात जमा होणार नाही। तर मग ते कोणते महत्त्वाचे काम आहे तसेच हे अनुदान कधी जमा होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, शासनाने या ठिकाणी GR काढला होता 26 मार्च 2024 रोजी की डीबीटीद्वारे अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या, पोर्टल विकसित करण्यात आले होते। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 25 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निधी वितरित केलेला होता। तेथून तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी जाणार होता। मग सप्टेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहे। मग तो जो निधी आहे त्याचे नियोजन कसे करावे यासाठी शासनाने काही अटी 30 सप्टेंबर 2024च्या GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेला होता। मग या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरण केलेले होते 25 सप्टेंबर रोजी। मग 30 सप्टेंबर रोजी GR काढून त्यांनी सांगितलं की सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते जुन्या पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीने द्यावे आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जे आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात यावे। तर मित्रांनो, मग आता डीबीटी पोर्टलद्वारे हे पैसे देण्यात येणार आहे। त्यामुळे अजूनपर्यंत हे पैसे आता सोमवारी आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर सोमवारपासून हे पैसे डीबीटी मार्फत मिळू शकतात। अजूनपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही, परंतु जर आता हे अनुदान जर आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत येणे गरजेचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे, ते म्हणजे तुमचे जे खाते आहे ते डीबीटी लिंक म्हणजेच आधार कार्ड हे तुमच्या खात्याला लिंक असणे गरजेचे आहे। मग हे तुमच्या खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, किंवा तुमचे आधार कार्ड कोणत्या खात्यात लिंक आहे म्हणजे आधार कार्ड ज्या खात्याला लिंक आहे त्याच खात्यात तुमचे पैसे येणार आहे। तुमचे 2 खाते असेल, एका खात्याला तुमचं लिंक असेल आणि एका खात्याला नसेल तर त्या खात्यात पैसे येणार नाही। तर मग कसे बघायचं की कोणत्या खात्यात तुमचे पैसे येणार आहे? तर सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी गुगलवर जायचं आहे। त्या ठिकाणी माय आधार म्हणून तुम्हाला टाकायचं आहे। माय आधार टाकल्यानंतर त्या ठिकाणी माय आधारला लॉग इन करा। मग नंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीचा स्क्रीन येईल। मग जो अंगठ्याचा ठसा आहे त्या ठिकाणी बघा लॉग इन असा ऑप्शन आहे खाली। मग त्या लॉग इन ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। मग तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा असतो बघा अक्षर लिहिलेले ते त्या ठिकाणी तो कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन विथ OTP म्हणजे हा OTP तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधार कार्डला लिंक त्यावर जाईल। मग तो OTP आला की त्या ठिकाणी तो OTP टाकून घ्यायचा आहे। तो OTP टाकला की खाली लॉग इन बटनाला तुम्ही क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन विथ OTP केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं समोर स्क्रीन दिसतील, ऑप्शन येतील। मग हे सर्व जे ऑप्शन आले की त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस म्हणजे हे जे 4 ऑप्शन 5वा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे। मग बँक सीडिंग स्टेटसला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटचे सर्व डिटेल या ठिकाणी कळणार आहे। म्हणजे तुमचे अकाउंट हे कोणत्या बँकेसोबत लिंक आहे, कधी तुमचा डाटा अपडेट झालेला आहे, त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर येईल, शेवटचे 4 अंक, नंतर बँकेचे नाव येईल, नंतर तुमचा अकाउंट नंबर येईल, त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे तुमचं बँक सीडिंग हे ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे बघा। ग्रीन टिक आली की समजायचं तुमचं बँक सीडिंग हे झालेलं आहे, त्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह आहे। मग अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे खातं आहे ते कोणत्या बँकेसोबत लिंक आहे हे सुद्धा कळणार
आहे। मग तुमचं जर या ठिकाणी ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर इनॲक्टिव्ह असे ग्रीन टिक नसेल तर तुमचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास अडथळा येणार आहे। कारण की मित्रांनो, ज्यांचे हे आधार सीडिंग म्हणजे बँकेसोबत आधार लिंक नाही, त्यापैकी भरपूर अशा ज्या महिला आहेत की लाडकी बहीण योजनेतल्या की त्यांना अजूनपर्यंत सुद्धा ते पैसे मिळालेले नाही। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं जे खाते आहे ते बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। त्यासाठी DBT लिंक म्हणून फॉर्म असतो, तो भरून द्या, म्हणजे तुमचे खाते हे आधार कार्ड सोबत लिंक होऊन जाईल। मग अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। जर तुम्हाला DBT मार्फत हे पैसे जमा झाले ऑक्टोबर महिन्याचे, तर तुम्हाला तुमचे खाते हे बँक सीडिंग असणे गरजेचे आहे, म्हणजे आधार लिंक असणे गरजेचे आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमचे खाते हे आधार लिंक आहे किंवा नाही हे चेक करा। जर नसेल तर बँकेत जाऊन ते लगेचच्या लगेच तुम्ही तुमचं आधार लिंक हे करून घ्या। जर तुम्हाला बँकेत जाऊन हे करण्याचं वेळ लागत असेल तर लगेच पोस्टामध्ये तुम्ही खाते जर काढले की पोस्टात खाते काढल्या 2 दिवसात तुमचं जे खाते आहे ते लगेच आधार लिंक होऊन जाते। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। सोमवारपासून जवळपास सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात, त्यामुळे मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।